त्याची सोबर घर मराठमोळी थोडीशी साधी पाहिजे नखरेवाली मराठी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच एडिटिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आणि आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे तो कसा झाला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जो स्टेटस आहे तो आपण कॅपकट ॲपमधून क्रिएट केलेला आहे. आणि हे ॲप तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ह्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहे याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ क्रिएट करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ. कॅपकट ॲप हे ओपन करण्याआधी आपल्याला VPN कनेक्ट करायचं आहे. ह्या VPNची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मी तुम्हाला बीट दिलेले आहेत त्यानुसार स्प्लाइट करायचं आहे. बीटच्या मध्ये मी एक फ्लॅश लावलेली आहे. फ्लॅशनुसार स्प्लाइट मारायचं आहे. अशा प्रकारे मारायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे पुढची मारून घ्या. बीट मारल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोणता फोटो असेल तो आपण ॲड करून घेऊ. ॲड करण्यासाठी आपल्याला रिप्लेस या ऑप्शनवर जायचं आहे. फोटोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो कोणताही फोटो पाहिजे असेल तो ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर याला परफेक्टली ते लावून घ्यायचा. लावून घेतल्यानंतर पुढच्याही स्प्लाइट मारलेला फोटोला हे रिप्लेस करायचं. फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे सगळे तुम्ही फोटो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर ॲडिओमध्ये जावा. ॲडिओ आपण आता ॲड करूया. ॲडिओ ॲड करण्यासाठी ॲडिओ ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर 4 नंबर एक्स्ट्रॅक्ट या ऑप्शनवर क्लिक करा. आणि जो तुम्हाला मी व्हिडिओ दिला आहे बिटमार्कचा तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर त्या बिटमार्कचं तुम्हाला ऑडिओमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला आता मी शेक इफेक्ट दाखवतो कसं जोडायचं. तर संपूर्ण व्हिडिओला इफेक्ट लावलेले आहेत. तर चला जाणून घेऊया कसे लावले. आपल्याला दुसऱ्या फोटोवर यायचं आहे. फोटोवर आल्यानंतर क्लिक करायचं आहे. फोटोवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि इथं तुम्हाला रॉक व्हर्टिकली लावायचं आहे. 5 सेकंद लावायचं आहे. तुम्हाला इथं मी सगळ्या इफेक्टची नावं दिसून जातील इथं वरती. परत लावल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. त्या पुढच्या फोटोवर आलेल्या पुढच्या फोटोवर क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट आहे. हा 9 सेकंदवर लावायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. फोटोवर आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे. डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट आहे. हा 1.2 सेकंद करायचा आहे. आणि ह्याची जी ब्लॅक सेंच्युरी आहे हे करण्यासाठी तुम्हाला ॲडजस्टमध्ये यायचं आहे. त्याचं सॅच्युरेशन पूर्ण कमी करायचं आहे. फिल्टर्समध्ये जायचं आहे. हा मोनो इथं असं मोनोवर क्लिक करायचं आहे. आणि रोमन हॉलिडे हा इफेक्ट आहे. तर इथं फुल करून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. इथं मी तसंच आहे ब्लॅक, ते पण तसंच करा. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये हा डायनेमिक शेक
2 हा इथं लावायचा आहे 1.1 सेकंद. आल्यानंतर आपल्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. पुढच्या फोटोवर आल्यानंतर फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन टर्ब्युलन्स हा इफेक्ट आहे हा 1.2 सेकंद करायचा. केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट 1.2 सेकंद लावायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा इफेक्ट इथं लावायचा आहे 1.2 सेकंद. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं आहे. फोटोवर गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन वेव्ह अँड स्लाईड हा इफेक्ट लावायचा आहे 1.2 सेकंद. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं आहे. फोटोवरती गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन फ्लॅश इलेरगेमेंट हा इफेक्ट लावायचा आहे 1.2 सेकंद. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट लावायचा आहे 1.0 सेकंद. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट 1.0 सेकंद लावायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं आहे. फोटोवर क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन बाउन्सी 1 हा 1.2 सेकंद लावायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या फोटोवर जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा 1.2 सेकंद लावायचा आहे. आणि हा लास्टचा फोटो त्याच्यावर जाऊन क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट लावायचा. हे सर्व लावल्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोपर्यंत यायचं आहे. फोटोपर्यंत आल्यानंतर आता इफेक्ट जोडूया. इफेक्ट जोडण्यासाठी आपल्याला इथं इफेक्ट नावाचा ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं आहे. ह्या पहिल्या फोटोला आपल्याला हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल. इफेक्टचं नाव आहे हॅलो ब्लर. हा तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये मिळून जाईल. ह्याची ॲडजस्टमेंट अशी ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोला इफेक्ट नाही लावायचा, तिसऱ्याही फोटोला इफेक्ट नाही लावायचा. चौथ्या फोटोला पहिला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, नाईट क्लबमध्ये जायचं आणि हा नाईट क्लबमध्ये शेक इफेक्ट असा नावाचा इफेक्ट आहे, तो लावून टाकायची. याची स्पीड पूर्ण करायची आणि परत मग खालचा जो इफेक्ट आहे तो व्हिडिओ इफेक्टमध्येच आहे, तोही नाईट क्लबमध्येच आहे. नाईट क्लबमध्ये जाऊन ब्लॅक फॅश 2 याची स्पीड फुल करून टाकायची. हा फक्त चौथ्या फोटोला लावायचा आहे. त्यानंतर ह्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला शेक इफेक्ट लावायचा नाही. त्यानंतर हा फोटो आहे पण हा मध्ये सोडला, त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्याच्यावर क्लिक करून हेच दोन कॉपी करून इथं लावायचे. कॉपी कशी करायची, त्या फोटोवर क्लिक करायचे, डुप्लिकेट नावाचं इथं हे असं सरकून पुढं लावायचं आहे. अशा प्रकारे लावायचे. अशा प्रकारे लावायचे. मी लावलेले आहेत, ऑलरेडी लावलेले आहेत, तुम्ही सुद्धा लावून घ्या आणि ह्याला या फोटोपर्यंत करून घ्या. त्यानंतर ह्या पुढच्या फोटोला इफेक्ट नाही लावायचा. हा इफेक्ट आहे तो तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. हा इफेक्ट तुम्हाला ग्लो अँड लाईन्स या ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बटरफ्लाय विंग्स या नावाचा इफेक्ट आहे. त्याचं तुमच्या फोटोच्या साईजने करायचं सगळं. हा फक्त ह्या फोटोपर्यंतच लावायचा इफेक्ट, त्याच्या पुढच्या फोटोला नाही लावायचा.
त्याच्या पुढच्या फोटोला बॉडी इफेक्ट लावायचा आहे. तोही ग्लो अँड लाईन्समध्येच आहे. त्या इफेक्टचं हेलफायर हे नाव आहे. त्याची स्पीड तुम्ही ॲडजस्टमेंट बघू शकता अशी करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट लावण्यासाठी हा ही बॉडी इफेक्टच आहे. हा आपल्याला क्लोनमध्ये मिळून जाईल. क्लोनमध्ये फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट आहे. हे पण ॲडजस्टमेंटमध्येच मिळून जाईल. त्याच्या पुढचा फोटो जो आहे तोही बॉडी इफेक्टच आहे. तोही तुम्हाला ग्लो अँड लाईन्समध्येच मिळून जाईल. त्या इफेक्टचं नाव आहे टोटेम फ्लेम्स. त्याचंही सगळं पूर्ण फुल करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं आहे. हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल. हा स्प्लाईटमध्ये मिळून जाईल. ह्याचं नाव आहे मिरर 3 लेयर्स. ह्याचं क्लिक करून फिल्टर हा पूर्ण ऑफ करायचा आहे आणि वर्टिकली हे तुमचं फोटोनुसार करा. त्याच्या पुढच्या फोटोवर जायचं आहे. फोटोवर गेल्यानंतर हा आपण इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्येच आहे. रेट्रो ह्या ऑप्शनमध्ये रोलिंग फिल्म त्याची ॲडजस्टमेंट तुम्ही बघू शकता. त्यानंतर लास्टच्या फोटोला कोणताही इफेक्ट लावायचा नाही. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी त्यावर ऑप्शन आहे ॲरोचा, त्याच्यावर क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टिंग होऊन जाईल.